two wave having same amplitude. Amplitude same आहे आता. Frequency overlap near a point. Ratio of intensity when two wave arriving in phase. In phase काय असते? I1. In phase आहे. It is a 4I0. Wrong आहे. In phase म्हणजे phi 0. phi 0 साठी 4I0. दुसरं काय वेन अरायव्हिंग ही पहिली केस. सेकंड केसला काय दिले अरायव्हिंग ऍट 90 म्हणजे फाय 90 आहे. बट आपल्याला लागतंय काय 5/2 किती 45. इज इट राईट? कितीला ऑप्शन कोण सॉल्व केल्याचा ऑप्शन सांगा. I2 कुठलं झालंय सेकंड ऑप्शन चुकलंय. I2 इज 4I0 cos square 5/2. आता 4I0 मला सांगा cos square phi0 ची व्हॅल्यू काय येणार? cos 45 चा स्क्वेअर किती येणार? 1/√2 चा स्क्वेअर म्हणजे हाफ. मी किती आलं ते 2I0 आलं. I2 is 2I0. इज इट राईट? हा मग विचारलंय काय रेशो ऑफ इंटेन्सिटी वेन टू वेव्स अरायव्हिंग फेज दॅट वेन दे आर 90 डिग्री. म्हणजे विचारलंय काय I1/I2 काय I2/I1 इन फेज बाय 90 म्हणजे 4I0 अपॉन 2I0 किती आलं 2:1. नथिंग बट ऑप्शन डी. कुणी सॉल्व्ह केलं डी ऑप्शनला? डी ऑप्शन कोणी केलं तर काय सगळ्यांना चुकलं? मग काय यायला पाहिजे होतं आपल्याला. एकाच एक ऑलराईट. लेट्स गो फॉर 135. 135 सॉल्व कर. हे हा कळाला का तुम्हाला? तेच तुला कळालं? अरे बाळ तुला कळालं? लिहिला सगळं व्यवस्थित? जायचंय तुला? जा मग. पेपरचा अभ्यास झाला?